वाराणसीहून 500 व्यापारी परदेशाशी व्यापार करण्याच्या उद्देशाने नौकेतून जात असता वाटेत भयंकर तुफान होऊन बहुतेक सर्व व्यापारी समुद्रात बुडून मरण पावले. एकटाच काय तो मोठ्या मुश्किलीने बचावला. तो तुफानाच्या सपाट्यात सापडून करंभिय नावाच्या बंदराला जाऊन पोहोचला. त्याच्या जवळील सर्व वस्तू समुद्रात बुडाल्यामुळे तो शहरात भिक्षेसाठी फिरू लागला. लोकांनी त्याला पाहून तो मोठा सत्पुरुष असावा अशा बुद्धीने त्याचा फार गौरव केला. काही श्रद्धाळू लोक तर त्याच्या भजनी लागले. तेव्हा त्याने असा विचार केला की आता पुन्हा भांडवल जमवून प्रपंच थाटण्याची खटपट करीत बसण्यापेक्षा लोकांकडून चांगला आदर सत्कार होत आहे, हे काय वाईट. पुढे लोकांनी त्याच्यासाठी वस्त्रे प्रावरणे आणली तरी ती तो घेईना. हेतू एवढाच की आपल्या प्रसिद्धीत विघ्ने येऊ नये. होता होता या साधूची कीर्ती आजूबाजूच्या सर्व प्रांतात पसरली. दूरदूरचे लोक साधू महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले. त्यांच्या मठात एवढी गर्दी होऊ लागली की साधारण माणसाची तेथे दाद लागणे देखील संभवनीय नाही असे झाले. ते पाहून करंभिय प्रांताजवळ नागभवनात राहणाऱ्या पंढर नावाच्या नागराजालाही या साधूच्या दर्शनाची उत्कट इच्छा झाली व मधून मधून वेश पालटून तो त्याच्या दर्शनाला येऊ लागला. येथील नागांना पाहण्यासाठी गरुडाचा राजा फार प्रयत्न करीत असे, परंतु त्याच्या तडाख्यात ते सापडत नव्हते. उलट गरुडाचाच पराभव होत असे. तेव्हा नागाचे काहीतरी वर्म असावे व साधल्यास ते आपणाला समजावे अशा बुद्धीने सुपर्ण राजा त्या प्रांतात फिरत असता नागराजाला वेश पालटून करंभिय नग्न तापसाच्या दर्शनाला जाताना त्यांनी पाहिले. गरुडानेही आपला वेश पालटला व तो नागराजाच्या मागोमाग साधूच्या दर्शनाला गेला. हा प्रकार बरेच दिवस चालला होता. शेवटी गरुडाने साधूची मर्जी चांगली संपादन केली आणि एके दिवशी तो त्या तपस्व्याला म्हणाला, साधू महाराज, मी गरुडांचा राजा आहे. केवळ आपल्या सेवेसाठी वेश पालटून येथे येत असतो. आता आपणाला माझी एक विनंती आहे, तेवढी सफल केल्यास मला मोठा वर मिळाल्यासारखे होईल. या प्रांताजवळ एक मोठे नागभवन आहे. तेथल्या नागावर हल्ला करणे आम्हाला अद्यापि साधत नाही. नाग म्हटले म्हणजे गरुडाचे भक्ष्य, परंतु हे नाग आम्हाला मुळीच वश होत नाहीत आणि त्यांच्यावर हल्ला केल्याने आमचाच पराजय होत असतो. यात काहीतरी वर्म असले पाहिजे. तेवढे आम्हाला शोधून द्याल तर आपले आमच्यावर अनंत उपकार होतील. तपस्वी म्हणाला, भो गरुडराज, तुम्ही म्हणता ती कामगिरी माझ्या हातून कशी पार पडेल. माझ्या अंगी असे काही योगबळ नाही की जेणेकरून मला नागभवनात प्रवेश करता येईल. मग तेथे राहणाऱ्या नागाचे वर्म मला कसे समजेल. गरुड म्हणाला, पण एवढ्यासाठी आपणाला नागभवनात जाण्याची मुळीच गरज नाही. तो सुंदर तरुण राजकुमार आपल्या जवळ येत असतो, तोच नागांचा राजा होय. त्याला विचारिले असता यातील वर्म काय आहे ते तो आपणास सांगेल. तापसी म्हणाला, पण माझ्या भक्तांचे वर्म समजावून घेऊन ते त्याच्या शत्रूला, जरी तो माझा भक्त असला तरी, त्याला कळविणे योग्य आहे काय. गरुड म्हणाला, हे जर काम सामान्य मनुष्याचे असते तर ते करण्यापासून लाभ कोणताच नव्हता. हानी झाली असती आणि आपण निंदेलाही पात्र झाला असता. परंतु गरुडांचे प्रेम संपादन करण्यात नागाची इतराजी झाली तर त्यापासून आपले काहीच नुकसान होणार नाही आणि आपणाला नागापेक्षा आम्ही शतपटीने मदत करू शकू. आपला योग प्रभाव आहे, ही गोष्ट आमच्या पराक्रमाने लोकांच्या निदर्शनास आणून देऊ व जेणेकरून आपले यश दिगंताला नेऊ. त्या पोटभरू साधूला सुपर्ण गरुड राजाचे हे म्हणणे पटले आणि तो म्हणाला, नागराजाचे वर्म जाण्याविषयी माझ्याकडून होईल तेवढी खटपट करीन. दुसऱ्या राजकुमार वेशाने आपल्या भेटीस आलेल्या पंढर नागराजाला तो साधू म्हणाला, तुम्ही मोठे बलाढ्य नागराजा असता माझ्यासारख्या यहकश्चित तपस्व्याच्या दर्शनाला का येता. आपण नागराजा आहे हे तपस्व्याने योगबलाने जाणले असावे असे वाटून नागराजा म्हणाला, आमच्या सारख्याचे बुद्धिबळ आपल्या योगबळापुढे कुचकामाचे आहे. मनुष्यलोकी जन्मून आपल्यासारखी योगसिद्धी मिळवावी यासाठी आम्ही प्रार्थना करीत असतो आणि आपल्यासारख्या सत्पुरुषाची सेवा करीत असतो. आम्ही किती बलवान असलो तरी आमची योनी मनुष्य योनीहून हलकीच आहे व अशा हीन जातीपासून मुक्त होणे हे मोठे भाग्य आहे. तपस्वी म्हणाला, तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी आहे, तथापि तुमचा पराक्रम ऐकून मी फारच चकित होऊन जातो. गरुड म्हटले म्हणजे नागाचे आणि नाग गरुडांचे खाजे. असे असता तुम्ही व तुमच्या नागभवनातील सर्व नाग गरुडांचा पराभव करिता, तेव्हा तुमच्या अंगी अलौकिक सामर्थ्य असले पाहिजे. पंढर नागराज म्हणाला, ही काही सामर्थ्याची गोष्ट नाही. त्यात एक लहानशी खुबी आहे, एवढेच काय ते. तपस्वी म्हणाला, अशी खुबी तरी कोणती की जिच्या योगे तुम्ही गरुडांचा पराजय करिता.
नागराजा म्हणाला, तुम्ही सत्पुरुष आहात व माझे गुरु आहात, त्यार्थी ही गोष्ट तुम्हाला सांगण्यात काही दोष नाही. तथापि माझी आपणास एवढीच विनंती आहे की ती कुणाला कळू देऊ नका. केवळ गरुडाच्या मूर्खपणामुळे आम्हाला त्यांचा पराजय करिता येतो. गरुड जवळ आले की आम्ही मोठमोठाले पाषाण घेऊन जड होऊन व फणावर करून बसतो. ते फणेला धरून आम्हाला उचलू पाहतात, परंतु आमचे वजन फार झाल्यामुळे अत्यंत क्लांत होऊन खाली पडतात आणि आमच्या हाती सापडतात. पण फणेला न धरिता त्यांनी जरी आमच्या पुच्छाला धरून आम्हास वर उचलले तर आमच्या पोटातील पाषाण आपोआप खाली पडून आमचे वजन हलके होईल व आम्हाला त्यांना वाटेल तिकडे उचलून नेता येईल. तपस्वी म्हणाला, वाहवा नागराज, वाहवा. आपल्यासारख्या बुद्धिमान नेता असल्यावर नागांचा विजय व्हावा ही मोठी आश्चर्याची गोष्ट नाही. तदनंतर नागराजा तपस्व्याला वंदन करून त्याचा निरोप घेऊन नागभवनाला गेला. त्याच्या मागोमाग गरुडांचा राजा साधूच्या दर्शनाला आला. साधू बाबांची मुद्रा प्रफुल्लित झालेली पाहून नागाचे वर्म त्याला समजले असावे असे सहज अनुमान करिता आले व त्याप्रमाणे तपस्व्याने घडलेली इत्थंभूत गोष्ट सुपर्ण गरुड राजाला निवेदन केली. सुपर्ण राजाने पहिला प्रयोग पंढरावरच करून पाहावा असा निश्चय करून साधू महाराजाचा घाईघाईने निरोप घेऊन तो तसाच नागराजाच्या मागे लागला. नागराजा कृत्रिम वेश टाकून नागाच्या रूपाने नुकताच नागभवनात प्रवेश करीत होता. तोच गरुड राजाने त्याची शेपटी पकडली. नागराजाने मोठमोठाले पाषाण गिळले, पण त्याचा उपयोग काय? त्याला वर उचलल्याबरोबर ते आपोआप खाली पडले व शेपटीवर आणि तोंड खाली अशा स्थितीत गरुडाच्या पंजात पकडला गेलेला तो अंतरिक्षात लोमकत राहिला. तेव्हा मोठमोठ्याने आक्रोश करून तो म्हणाला, या अत्यंत नीच तपस्व्यावर भक्ती ठेवून मी या स्थितीला पोहोचलो आहे. जो कोणी आपले परमगुह्य दुसऱ्याला सांगेल त्याची स्थिती माझ्यासारखीच होणार आहे. हे गरुडराज, मी आता तुलाच शरण येतो, तूच मला या संकटातून पार कर. गरुड म्हणाला, पण आपले गुह्य दुसऱ्याला सांगू नये ही गोष्ट तुला पूर्वीच समजाव्यास पाहिजे होती. आता झालेली गोष्ट होऊन गेल्यावर मग शोक करण्यात काय फायदा? नागराजा म्हणाला, मी आता मुळीच शोक करीत नाही. माझ्या मूर्खपणाचे मला हे प्रायश्चित मिळाले आहे. तथापि मी जसा नागांचा राजा आहे तसा तू गरुडाचा राजा आहेस आणि तुझ्यासारख्या थोर व्यक्तीशी याचना करण्यास मला मुळीच लाज वाटत नाही. आता मला पुत्राप्रमाणे समजून जीवदान द्या. गरुड म्हणाला, शास्त्रात 3 प्रकारचे पुत्र सांगितले आहेत. एक औरस, दुसरा शिष्य आणि तिसरा दत्तक. तेव्हा यांपैकी दत्तक पुत्रात तुझी गणना करून मी तुला जीवदान देतो. असे म्हणून गरुड राजाने त्याला खाली ठेविले व सुखाने नागभवनास जाण्यास सांगितले. आणखी निरोप देतेवेळी गरुड त्याला म्हणाला, झालेल्या गोष्टीपासून धडा शिक आणि जो आपला साधारण परिचित असेल त्यावर एकाएकी विश्वास ठेवू नकोस. नागराजा गरुडाला वंदन करून आपल्या नागभवनाला गेला. काही काळ लोटल्यावर गरुड त्याची परीक्षा पाहण्यासाठी नागभवनाला आला. गरुड राजाशी सख्य झाल्यामुळे नागराज आपल्या भवनात स्वेच्छ विहार करीत होता. गरुडाने जणू काय आपण त्यावर झडप घालीत आहे असा आवाणला. तेव्हा नागराजा मोठमोठाले पाषाण घेऊन व शेपटी दडवून मोठ्याने फुतकारे टाकीत फणावर करून बसला. ते पाहून गरुड म्हणाला, मी तुझा मित्र झालो असता तू एवढी सावधगिरी का आरंभिली आहेस? नागराजा म्हणाला, गरुडराज, आपल्या उपदेशाला अनुसरून मी वागत आहे. प्रतिपक्षाचा विश्वास धरू नये असा आपणच मला बोध केलात, तेव्हा आपली झडप माझ्यावर पडून पुन्हा शरण येण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून ही माझी तयारी आहे. गरुडाने त्याला शाबासकी दिली आणि ते दोघे वेश पालटून त्या तपस्व्यापाशी आले. व नागराज त्याला म्हणाला, तू माझा विश्वासघात करून माझ्यावर अत्यंत बिकट प्रसंग का आणलास? तपस्वी म्हणाला, जरी तू मला प्रिय आहेस तथापि गरुडराजाने माझे प्रेम संपादन केल्याने विशेष कल्याण होईल असे वाटून तुझे गुह्य त्याला सांगितले. त्याच्या डोक्याचे 7 तुकडे होवोत असा नागराजाने श्राप दिला. तत्क्षणीच करंभीय तपस्व्याचे शिर सप्तधा भिन्न झाले व तो तेथेच मरण पावला.